आणि खासदार संजय राऊत सध्या बोलतायत, थेट जाऊयात. सरकार नाही आहे यासाठी खूप मोठं पडद्यामागे पटकथा लिहिली गेली आणि अनेक खलनायकांनी त्यात काम केलं आणि हायकोर्टानं विचारलं आहे, बरोबर आहे, पण जनतासुद्धा तेच विचारते. अजूनही आता मला आमचे लोक सांगत होते, नाशिकमध्ये जे जिंकले या भागात त्यांनी अजून आपली विजय मिरवणूक काढलेली नाही आहे. का नाही काढली? अजून त्यांना खात्री वाटत नाही की आम्ही जिंकलो आणि इतक्या लाखाच्या मताने जिंकलो आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये हेच चित्र आहे. प्रश्न बरोबर आहे, हायकोर्टानं प्रश्न विचारला आहे, पण त्या प्रश्नाच्या टोकापर्यंत गेले तरच या देशातल्या लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल. आपण ईव्हीएमच्या संदर्भात सातत्याने जे आरोप करत होतात त्याला कुठेतरी एक कायदेशीर अधिष्ठान यामुळे आता मिळालं. कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जो घसरत चाललेला आहे तो पुन्हा एकदा विश्वास मजबूत होईल. मॉकपोल संदर्भात देखील मॉकपोल घेण्यासंदर्भात देखील मागणी होत होती, मात्र त्याच्यामध्ये देखील अनेक अडचणी आल्या. आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी देखील तशा पद्धतीची मागणी नाही, मरकडवाडी तर देशाच्या नकाशावर गेलं. मरकडवाडी जो माळशिरस मतदारसंघातला उत्तमराव जानकर यांचा मतदारसंघातले गाव आहे, त्या गावानं स्वतःच उत्स्फूर्तपणे मॉकपोल घ्यायची तयारी दाखवली बॅलेट पेपरवर आणि अख्ख्या देशात त्याची चर्चा झाली. इतकंच नव्हे, युनोमध्ये चर्चा झाली की भारतातल्या लोकशाहीला कसं ग्रहण लागलेलं आहे आणि जे मतदान झालेलं आहे त्याच्यावर मतदारांचा कसा विश्वास नाही याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली, देशस्तरावर चर्चा झाली. पण निवडणूक आयोगानं मरकटवाडीच्या लोकांना मॉकपोल करू दिलं नाही. 144 कलम लावलं, ते घाबरले, कारण हीच मग लागण अख्ख्या देशात आणि अख्ख्या राज्यात लागेल अशी त्यांना भीती वाटली आणि यांचं बिंग फुटेल हे त्यांना लक्षात आलं. 24 तारखेला येवला विधानसभा मतदारसंघाची मॉकपोल होत आहे. पुन्हा एकदा सकाळी ही सगळी प्रक्रिया केली जाणार आहे. चांगली गोष्ट आहे, पण सरकार शेवटच्या क्षणी तिथे कर्फ्यू लावेल, संचारबंदी, जमावबंदी, 144 कलम, मग मॉकपोल घेणाऱ्यांवर देशद्रोह लावला जाईल. जसं मरकटवाडीत धमक्या दिल्या, देशद्रोहाचा गुन्हा. लोकशाही मार्गानं निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेला या महाराष्ट्रामध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली जाईल अशी धमकी दिली जाते. एकनाथ शिंदे पुन्हा नाराज अशी चर्चा सुरू झाली, कारण ते देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीसाठी देखील गेले नाही आणि स्वपक्षाच्या बैठकीसाठी गेले नाही. ज्युपिटरमध्ये काही चेकअपसाठी गेल्याची माहिती मिळते. कसं बघता? त्यांचा मुळात पक्ष नाही आहे, स्वपक्ष वगैरे सोडून द्या. त्यांचा पक्ष हा भाजपचाच पक्ष आहे, भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेला पक्ष आहे. जरी त्याला शिवसेना हे नाव दिलं असलं अमित शहांनी, तो अमित शहांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये काय होईल मी सांगू शकत नाही, पण मी कालही सांगितलं आहे आणि परखडपणे सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष भविष्यामध्ये एकसंघ राहताना मला कठीण दिसतो आहे. म्हणजे अमित शहांचा जो दुसरा पक्ष आहे, जो एकनाथ शिंदे सध्या चालवत आहेत, तो एकसंघ राहील असं वाटत नाही, कारण त्या पक्षामध्ये 20पेक्षा जास्त आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहेत, म्हणजे भाजपचेच आहेत, थेट भाजपचे आहेत. अजित पवारांच्या पक्षातसुद्धा किमान 17 ते 18 आमदार हे भाजपनं दिलेले आहेत, ते निवडून आलेले आहेत. अशा अनेक ठिकाणी झालं. मला या दोन्ही गटांचं काही खरं वाटत नाही. यातले अर्धे लोक भाजपात विलीन होतील आणि उरलेले इकडे तिकडे पळून जातील. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच होईल, आनंदराव अडसूळ म्हणतात. त्यांच्या नावात आनंद आहे. त्याने हा विचार जर मुळात शिवसेना 2 नाही हे अडसुळांना माहिती आहे. अडसुळांचा जन्म ज्या पक्षात झाला ती शिवसेना, आणि ते ज्या पक्षातून पळून दुसऱ्या पक्षात गेले ती शिवसेना नाही, तो अमित शहांचा पक्ष आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आमची शिवसेना जी बाळासाहेब ठाकरे आहेत, माननीय उद्धव ठाकरे आहेत, त्यांची शिवसेना खरी. आम्ही आमच्या जागेवर आहोत, ठीक आहे. त्यांच्या नावात आनंद आहे, त्यांनी आनंद साजरा करावा. आमचीसुद्धा तेव्हा इच्छा होती की पक्ष तुटू नये. जे जुने जाणते लोक आहेत पक्षाचे, अडसुळांसारखे, त्यांनी तरी निदान पक्षाबरोबर मजबूतीनं राहायला हवं होतं. दुर्दैवाने ते निघून गेले आमच्यातून. दिल्ली के चुनाव में केजरीवाल की जो पार्टी है, केजरीवाल जी की आम आदमी पार्टी, लोगों का रुझान जो है उनके तरफ मुझे दिखता है. अगर काम के आधार पर हम
कुछ देखे तो आम आदमी पार्टी फिर एक बार सत्ता पे आएगी। अब 5 तारीख को मोदी जी का कुंभ स्नान है, ऐसा मैं सुना है। अभी पूरे दिन मोदी जी कुंभ में स्नान करते रहेंगे और 5 तारीख को जो वोटिंग का दिन है तो टीवी चैनल पर मोदी का स्नान दिखाएंगे और उसके बाद कुछ वोट यहाँ वहाँ करेंगे। ऐसे लोग हैं, वो दिल्ली की विधानसभा में अलग तरीके से अपना चुनाव लड़ना चाहते हैं, लेकिन काम किया है केजरीवाल जी। पण दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं ईव्हीएमचा विषय किंवा इतर विषय येतील असं वाटतंय का तुम्हाला? बघा, हे भारतीय जनता पक्षाचे लोक काही करू शकतात, ते कोणती गोष्ट सरळ मार्गानं करत नाही। मग लोकशाही असेल, राज्यघटना असेल, संविधान असेल, निवडणुका असतील, अर्थसंकल्प असेल। हां, कालच प्रियंका गांधीजींनी पार्लमेंटला सांगितलं आहे की मोदी जी कितने झूठ बोलते और झूठे काम करते। एका प्रमुख नेत्याने जेव्हा हे पार्लमेंटमध्ये मोदींच्या तोंडावर सांगितलेलं आहे, याचं गांभीर्य देशानं समजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्र केसरीमध्ये साहेब काल खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला। पंचायतने जो हे आहे निर्णय तो चुकीचा दिला म्हणून हा गोंधळ निर्माण झाला। महाराष्ट्र केसरी सारख्या अशा गेल्या काही वर्षामध्ये या राज्यस्तरीय आपल्या कुस्ती स्पर्धामध्ये हे गोंधळ व्हायला लागलेलं आहे, ज्याला तुम्ही सेटिंग म्हणता, जे आमच्या निवडणुकामध्ये होत आहे, निवडणूक निकालात होत आहे, अशा प्रकारचं सेटिंग काही ठिकाणी अशा ठिकाणी स्पर्धात होतं आहे, कारण काही प्रवृत्ती त्यात घुसलेल्या आहेत राजकीय। आणि दुर्दैवानं या महाराष्ट्रात हे घडत आहे, जे कुस्तीचा आखाडा आहे, कुस्तीचं माहेरघर आहे हा महाराष्ट्र, असं व्हायला नाही पाहिजे। मागच्या वेळेला सिकंदर नावाचा एका पेलवानाला, हां सिकंदर शेख, मला आठवतं आहे, त्याच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिलेले आहेत। तो ज्या पद्धतीनं लढला आणि तो जिंकला होता असं म्हणतायत। आता आम्ही का कुस्तीतले जाणकार नाही, आम्ही फक्त पाहतो, तरीही त्याला शेवटच्या क्षणी त्याची गदा राज्य केसरी महाराष्ट्र केसरी त्याला दिली नाही। याच्या मागची कारणं अत्यंत गंभीर आहेत, जाती आणि धार्मिक आहेत, हे दुर्दैव आहे। एकनाथ शिंदेचा आभार दौरा होतोय, कुठं? एकनाथ शिंदेचा आभार दौरा। बापरे, ते कोमातून बाहेर आले, मुंगीतून बाहेर आले, आता त्यांना कळलंय का? 13 फेब्रुवारी नाशिकमध्ये कशा कर आभार? मी मागे म्हटलं त्यांनी आभार ईव्हीएमचे मानले पाहिजे। ठिकठिकाणी स्वागतासाठी ईव्हीएमच्या प्रतिकृती उभारल्या पाहिजेत लोकांनी, आणि मग ईव्हीएमला हार घातले पाहिजेत। जनतेला हार घालण्यापेक्षा त्यांनी ठिकठिकाणी जिथे जातील तिथे ईव्हीएमला हार घातले पाहिजे, किंवा पैशाची बंडलं तयार करून त्यांना हार घातले पाहिजे। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपनं तयार केलेला दुसरा पक्ष आहे, फार दिवस तो एकसंध राहील असं वाटत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं। हायकोर्टानं वाढलेल्या मतदानाच्या संदर्भात एक टिप्पणी केलेली आहे, त्या संदर्भात संजय राऊत बोलत होते आणि हे बोलत असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावरही टीका केली आहे।